आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 7व्या जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे। या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर्फे डॉक्टर जयंत पाटील यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे। माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे नातू आणि यशवंत आयुर्वेदिक शिक्षण समूहाचे सचिव असलेल्या डॉक्टर जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन अधिकृत घोषणा केली। त्यांनी यापूर्वी पन्हाळा पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलं असून मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचं स्पष्ट केलं। या प्रसंगी माणिक पाटील सातवे, सुनील गराडे, देवाळे, संभाजी मोरे बोरीवडे, काखेचे सरपंच डॉक्टर सतीश पाटील, डॉक्टर अभिजित इंगवले, नामदेव चौगले, महादेव पाटील, वसंत पाटील जाफळे, अतुल पाटील बोरपाडे, विजय पाटील, बाजीराव चौगले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान कोल्हापूर येथे सार्वत्रिक जिल्हा परिषद निवडणूक 2026च्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, संतोष धुमाळ, विलास पाटील सातवे उपस्थित होते। देवाळेहून प्रभाकर पाटील।